झी मराठी, चर्चा ही होणारच. धर्म ही मोठी बँक आहे. संपत्ती दान केली तर आपल्याबरोबर जात असते. धर्मरूपी बँकांमध्ये अनंत पटीने त्याचं फळ मिळत असतं. संसार सुख पाहिजे असेल तर धर्माचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. जे आपण दान देतो ते आपल्याला परत मिळतच असतं. अशा प्रकारचे धार्मिक उद्घोषण आरिका रत्न शुद्धोहंश्री माताजी यांनी केलं. आचार्य सुयश सागरजी महाराज यांनी बाहुबली गुरुकुलामधून चांगले विद्यार्थी शिकून बाहेर पडले पाहिजेत. त्याबरोबर नैतिक शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना द्यावं. तसंच भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी एक चांगलं वसतिगृह बांधावं असं सांगितलं. या कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर अशा मंगलाचरणानं झाली. स्वागत व प्रास्ताविक बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे यांनी केलं. बोलताना ते म्हटले की इतिहासातील अलौकिक सोहळा संपन्न होतो. भावना, श्रद्धा, अर्पण इत्यादी गोष्टी आपल्याला यामधून दिसून येतात. अतिथी परिचय सन्मती विद्यालय तारदाळचे माजी मुख्याध्यापक S.S. पाटील सर यांनी करून दिलं. विनयताई यांना दिले जाणारे सन्मानपत्राचं वाचन त्यांनी केलं. सर्वच प्रमुख मान्यवरांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते झाला. बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम विद्यापीठाची समंत भद्र दैनंदिनी 2026 विमोचन प्रमुख मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न झाली. नूतन भोजनगृहासाठी शहा परिवारानं 1,51,00,000 बृहत दानराशी दिली. तसेच भोजनगृहासाठी बृहत दानराशी दिलेल्या श्रावकांचा यथोचित सन्मान केला. अतिथी मनोगतामध्ये सुजयभाई उदयबाबू शाह यांनी बांधकामासाठी ज्यांचं योगदान लाभलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्रीमती विनयाताई उदयबाबू शाह यांनी संस्थेबद्दल व नूतन भोजनगृहाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्याचबरोबर ही संस्था धर्मसंस्काराचं केंद्र बनावी, त्यामधून अमूल्य संस्कार विद्यार्थ्यांमधून बाहेर पडावे याचं ते प्रतीक आहे. अध्यक्ष मनोगतामध्ये संस्थेचे अध्यक्ष बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व विद्यापीठाचे प्रकाशराव आवाडे यांनी शाह कुटुंबियांनी दिलेले योगदान संस्था कधीही विसरणार नाही. सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान अतिशय मोठं आहे. त्याबद्दल त्यांनी शाह परिवाराची कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्री बाहुबली ब्रह्मचर्य आश्रमाचे धनराज बाकलीवाल, महामंत्री बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम विद्यापीठाचे DC पाटील, कोषाध्यक्ष श्री बाहुबली विद्यापीठाचे बाबासाहेब पाटील उपस्थित होते. मेरी भाऊंनी या कार्यक्रमाची सांगता झाली. विनोद शिंगे, कुंभोज.